बहिणींची कथा. एका छोट्या गावात 2 बहिणी राहत होत्या. मोठी आरती, लहान स्नेहा. दोघींचं नातं खूप खास होतं. फक्त बहिणी नव्हत्या त्या, एकमेकींच्या मैत्रिणी, एकमेकींची ताकद होत्या. लहानपणापासून आरतीने स्नेहाची खूप काळजी घेतली. आईसारखीच ती तिच्यासाठी उभी राहायची. शाळेत कुणी त्रास दिला तर आरती आधी उभी राहायची. स्नेहाच्या डोळ्यात पाणी येऊ नये हे तिचं एकमेव ध्येय होतं. पण आयुष्य नेहमी सोपं नसतं. घरची परिस्थिती हलकी होती. वडिलांची तब्येत बिघडली आणि अचानक सगळ्यांची जबाबदारी आरतीवर आली. तिनं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पण स्नेहासाठी तिने कधीही तक्रार केली नाही. ती कामाला लागली. दिवसभर मेहनत आणि रात्री येऊन स्नेहाचा अभ्यास घ्यायची. एक दिवस स्नेहा म्हणाली, "ताई, तू माझ्यासाठी इतकं का करतेस? तुझं स्वतःचं आयुष्य नाही का?" आरती हलका हसली आणि म्हणाली, "माझं आयुष्य म्हणजे तू आहेस स्नेहा. तू मोठी होशील, तुझे स्वप्न पूर्ण करशील, हेच माझं स्वप्न आहे." वेळ पुढे सरकत गेला. स्नेहा अभ्यासात हुशार होती. तिने मेहनत घेतली आणि एक दिवस तिला मोठ्या शहरात नोकरी मिळाली. घरात आनंदाचा माहोल होता. पण त्या आनंदामागे एक वेदना होती. दोघींना वेगळंच व्हावं लागणार होतं. जाण्याच्या दिवशी स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू होते. ती म्हणाली, "ताई, मी तुझ्याशिवाय कशी राहीन?" आरती तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, "तू मजबूत आहेस आणि मी नेहमी तुझ्यासोबत आहे. फक्त दिसणार नाही इतकंच." स्नेहा शहरात गेली. नवीन आयुष्य, नवीन आव्हान. पण प्रत्येक कठीण क्षणी तिला ताईचे शब्द आठवायचे, "तू मजबूत आहेस." काही वर्षांनी स्नेहा खूप मोठ्या पदावर पोहोचली. तिचं स्वप्न पूर्ण झालं. पण तिला माहिती होतं, हे यश फक्त तिचं नाही. एक दिवस ती अचानक गावात परत आली. आरती नेहमीप्रमाणे साध्या कपड्यात घरात काम करत होती. स्नेहा तिच्या समोर आली आणि अचानक तिच्या पायावर डोकं ठेवलं. आरती घाबरली. "अगं, काय करतेस?" स्नेहा रडत म्हणाली, "आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे ताई. तू तुझं स्वप्न सोडलंस माझ्यासाठी." स्नेहा पुढे म्हणाली, "आजपासून तुझं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार. आता तू जगशील तुझ्यासाठी." आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "मला काहीच नको. तू आनंदात आहेस ना, तेच माझं सगळं काही आहे." बहिणींचं नातं खूप खास असतं. ते शब्दात सांगता येत नाही. ते असतं त्यागात, प्रेमात आणि एकमेकांसाठी जगण्यात. जर तुमच्याकडे अशी बहीण असेल तर तिला कधीच गृहीत धरू नका. कारण आईनंतर जर कोणी निस्वार्थ प्रेम करत असेल तर ती बहीणच असते.